नाशिक शहर हे अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी गोदाकिनारी नव्याने उभारलेल्या स्वामीनारायण मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपल्याला प्रथम भगवान शंकराची सुबक अशी मूर्ती दिसून येते. तिथून पुढे थोड्याच अंतरावर आपल्याला समुद्र मंथनाचा सुंदर असा देखावा दिसून येतो. नाशिकमधील स्वामीनारायण मंदिराची कल्पना पंथाचे प्रमुख स्वामी महाराजांनी केली होती. त्यांचे हे स्वप्न त्यांचे उत्तराधिकारी BAPS अध्यक्ष महंत स्वामी यांनी पूर्ण केले. त्यानंतर काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या प्रशस्त अशा प्रांगणात पोहोचतो. 130 फूट लांब, 90 फूट रुंद व 78 फूट उंच असे हे मंदिराचे क्षेत्र आहे. मंदिराच्या प्रांगणातील कारंजा विलोभनीय असा आहे. मंदिराचे तीनही कळस कोरीव सुबक नक्षीकामाने सजवलेले आहेत. नाशिक शहरातील पर्यटकांसोबतच इतर शहर व राज्यातील पर्यटक हमखास या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. तपोवनातील केवडी वनात सुमारे 2.5 एकर परिसरात हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या भव्य अशा प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. मंदिरातील मुख्यद्वार व खांबावरील सुबक नक्षीकाम लक्षवेधक असे आहे. येथील खांबांवर विविध देव, कलाकार व इतर कोरीव शिल्प दिसून येतात. सर्व मूर्त्यांकडे काळजीपूर्वक पाहिल्यास त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावातील जिवंतपणा आपल्याला सहजपणे जाणवतो. नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 28 सप्टेंबर 2022 साली करण्यात आली. राजस्थानातील प्रसिद्ध गुलाबी पाषाणाचा वापर मंदिराच्या उभारणीसाठी केलेला आहे. त्यासाठी कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही. सभामंडपात प्रवेश करताच खांब व छतावरील सुबक असे नक्षीकाम पाहून जणू एका वेगळ्याच दुनियेत आलो की काय असे वाटू लागले होते. ह्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी येथे भव्य विश्वशांती यज्ञ आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे एकूण 3 गाभारे असून त्यात भगवान स्वामीनारायण व इतर देवदेवतांच्या संगमरवरातील सुबक अशा मूर्ती स्थापन केलेल्या आहेत.
मजल्यावरील गाभाऱ्यात 5 साधू संतांच्या मूर्त्या आहेत. तेथून काही अंतरावर भगवान राम व सीता यांच्या संगमरवरातील सुबक मूर्ती दिसून येतात. तिथून पुढे जाताच विठ्ठल रुक्माईची मनमोहक अशी मूर्ती दिसून येते. त्यानंतर शंकर पार्वतीची मूर्ती दिसून येते. तळमजल्यावर एक संग्रहालय असून त्यात भगवान स्वामीनारायण यांचा जीवनपट पाहावयास मिळतो. सन 1781 ते 1830 या कालावधीत भगवान स्वामीनारायण यांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून वैदिक आदर्शांना केंद्रबिंदू म्हणून या संप्रदायाचे कार्य पुढे चालू ठेवले गेले. आज या संप्रदायाचे सुमारे 10,000 सत्संग केंद्र जगभरात सुरू आहेत. या संप्रदायामार्फत विविध शिक्षण संस्था, छात्रालय, पुनर्वसन इत्यादी सामाजिक कार्य BAPS संस्थेमार्फत केले जातात. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येताच आपल्याला मंदिराच्या प्रांगणात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, स्वामी समर्थ यांच्या मूर्ती दिसून येतात. मंदिराच्या बाहेर येईपर्यंत अंधार पडलेला होता. विद्युत रोषणाईने मंदिर व आजूबाजूचा परिसर अत्यंत मनमोहक असं दिसत होता. भजले राम नाम सुखधाम.